जय शिवराय मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना एक खुशखबर आहे, ज्यामध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती त्याचबरोबर गुढीपाडवा निमित्त जे रेशन कार्ड धारक आहेत तर त्यांच्यासाठी हे ज्या वस्तू आहेत तर ते वाटप करण्यात येणार आहे। यामध्ये बघू शकता आपण 11 मार्च 2024 चा शासन निर्णय आहे। तर यामध्ये आता कुठल्या वस्तू आहे की ज्या रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येणार आहे, किती कुटुंब आहेत, तर ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ जो आहे तर तो बघा। तर गुढीपाडवा आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा बघू शकता आपण इथे जी आर आहे। तर या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच APL ज्याला आपण केशरी कुपनधारक किंवा रेशनधारक असं म्हणतो, तर प्रत्येकी या रेशनधारकांना जे वस्तू आहे तर त्या बघा 1 किलो याप्रमाणे रवा, चना डाळ, साखर व तसेच 1 लिटर सोयाबीन तेल या वस्तू यामध्ये देण्यात येणार आहेत। तर वस्तू बघून घ्या, 1 किलो चना डाळ, 1 किलो रवा, 1 किलो साखर व 1 लिटर सोयाबीन तेल याप्रमाणे ज्या वस्तू आहेत तर त्या आनंद शिधामध्ये वाटण्यात येणार आहे। यामध्ये आता राज्यातील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधाधारकांना आनंदाचा शिधा देण्यात येईल। यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चाची जी आहे तर ती मंजुरी झालेली आहे। तर मित्रांनो, जर आपल्याला शिधा जर भेटत नसेल, आपल्याकडे रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड असेल, तर आपले ज्या ठिकाणी शिधा वाटप होतो, शिधाधारक जर असेल आपण, तर शिधा वाटप दुकानात जाऊन आपल्याला आपले जे थंब आहे तर ते अपडेट करून घ्या, म्हणजे आपल्याला जो शिधा आहे तर तो भेटणार आहे। आणि काही शेतकरी म्हणजे याचा लाभ जो आहे तर तो आपल्याला भेटतो म्हणून त्यांना हे देखील माहीत नाही, कारण बरेचसे केशरी धारकांचे जे धान्य आहे तर ते आता सध्याला बंद करण्यात आले। तर आपल्या ज्या ठिकाणी रेशन वाटप होते तर त्या ठिकाणी आपण एकदा चौकशी करा आणि जो शिधा आहे तर त्याचा लाभ घ्या। तर माहिती आवडली असेल तर माहिती इतर मित्रांना शेअर करा। धन्यवाद।